नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. बेळगावातील क्लब जिमखाने पोलिसांच्या रडारवर, नियमांची होणार तपासणी, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. रामदेव गल्लीतील सराफी दुकानात चोरीचा प्रयत्न, व्यापारात खळबळ, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. हमी योजनांसाठी मतदार यादी महत्वाची, SIR प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन, डॉक्टर अंजली निंबाळकर यांची पत्रकार परिषद. पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा गौरव, बेळगावात भव्य सत्कार सोहळा, आरोग्य शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान. केळी पाणीच्या धोकादायक वळणावर दुचाकी आणि बसमध्ये भीषण अपघात, युवक गंभीर जखमी, बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल. बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावर मद्यपी टॅक्सी चालकाचा थरार, ट्रकसह नव्या हेक्टर कारला धडक, सुदैवाने जीवितहानी टळली. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. बेळगावातील क्लब, रमी क्लब आणि जिमखान्यांवर आता पोलिसांची करडी नजर आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. बेळगाव शहरातील क्लब, रमी क्लब, युनियन जिमखाना आणि इतर मनोरंजन केंद्रांची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना 10 दिवसात तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. परवाने, उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन, सीसीटीव्ही, सदस्य नोंदणी आणि जुगार बेटिंगवरील बंदीची पडताळणी केली जाणार आहे. नियमांचं उल्लंघन आढळल्यास परवाना रद्द करण्याची शिफारस करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस विभागाने दिलाय. बेळगावच्या मध्य वस्तीमध्ये सराफी दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. बेळगाव खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामदेव गल्ली येथील VP वेर्णेकर अँड सन्स या सराफी दुकानात शुक्रवारी पहाटे चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास वाहनातून आलेल्या चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची माहिती आहे. त्यानंतर काही वेळाने दुसऱ्या वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तीने दुकानातील काही साहित्य घेऊन पलायन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर रामदेव गल्ली परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली. चोरीस गेलेल्या वस्तू आणि नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खडेबाजार पोलीस पुढील तपास करत आहेत. हमी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मतदार यादीत नाव असणं आवश्यक असल्याचं सांगत SIR प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बेळगावात पत्रकार परिषदेत डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी याबाबत माहिती दिली. गोवा प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी विशेष मतदार यादी पुनरावलोकन अर्थात SIR प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं. बेळगाव येथील काँग्रेस भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. SIR प्रक्रियेची जबाबदारी KPCC अध्यक्ष BK हरिप्रसाद यांनी आपल्याला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते, असं सांगत राज्यात आतापर्यंत सुमारे 60% काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. या मोहिमेत एकही मतदार वगळला जाणार नाही, यासाठी काँग्रेस कार्यकर्ते बूथ स्तरावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. SIR प्रक्रिया ही नागरिकांच्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण करणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, कल्लप्पगौडा लक्कार, प्रदीप MJ यांच्यासह अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा बेळगावात विविध संस्था आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला. आरोग्य, शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा बेळगाव शहरातील स्वरूप नर्तकी सिनेमागृहात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार करण्यात आला. गोगटे ग्रुप, बेळगाव स्पोर्ट्स क्लब, बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन, बेळगाव एज्युकेशन सोसायटी आणि रोटरी परिवार यांच्या संयुक्त आयोजनातून हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी मराठा सेंटरचे ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, आशा कोरे, प्रीती कोरे, उद्योजक शिरीष गोगटे, बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तसेच भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या खेळाडूंसह अजित सिद्धनावर यांनी बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने डॉक्टर कोरे यांचा विशेष सन्मान केला. बेळगाव कारवार राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक वळणावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक युवक गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरून घसरून बस खाली सापडल्याने हा अपघात झाला. बेळगाव कारवार राष्ट्रीय महामार्गावरील जगलबेट आणि गणेशगुडी दरम्यान केळीपाणी येथील धोकादायक वळणावर दुचाकी आणि बसचा अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रातील इचलकरंजी येथील चेतन मिरगे वय 24 गंभीर जखमी झाला असून रोहन बाबासाहेब हवलदार वय 22 यालाही दुखापत झाली आहे. दोघे युवक दुचाकीवरून गोकर्णकडे जात असताना वळणावर दुचाकी घसरली. यावेळी चालक चेतन मिरगे बस खाली सापडला. घटनेनंतर दोघांना 108 रुग्णवाहिकेतून रामनगर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असून अपघाताची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावर मद्यधुंद टॅक्सी चालकाच्या निष्काळजीपणामुळे 2 वाहनांना धडक देत अपघात झाला. या घटनेमध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर येथील अस्तुली जवळ दारूच्या नशेत असलेल्या टॅक्सी चालकाने 2 वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. केरळहून गोवा मार्गे बेंगळूरकडे जाणाऱ्या टॅक्सी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने प्रथम 10 चाकी ट्रकला तर त्यानंतर बेंगळूरहून गोव्याकडे निघालेल्या नव्या हेक्टर कारला जोरदार धडक बसली. या अपघातात टॅक्सी आणि हेक्टर कारचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी टळली. अपघातानंतर टॅक्सी चालक वाहनातच बसून होता. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं. आपल्या चुकीमुळेच अपघात झाल्याची कबुलीही त्याने दिली. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघात लोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने लोंढा पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील नुग्गानट्टी गावामध्ये कौटुंबिक वादातून 2 सख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांची ओळख लगमप्पा रामण्णावर वय 32 आणि बसप्पा रामण्णावर वय 38 अशी झाली आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर सुमारे 6 जणांनी दोन्ही भावांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या येळ्ळूर येथील पायी दिंडीत सहभागी झालेल्या शालन सायनेकर व 59 यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्या 13 जुलै रोजी वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर येथून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत सहभागी झाल्या होत्या. सोमवार ते गुरुवारपर्यंत त्यांनी दिंडीसोबत पायी प्रवास केला. मात्र गुरुवारी मध्यरात्री प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना चिकोडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा अपूर्ण राहिल्याने वारकरी भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, 2 विवाहित मुली, 1 विवाहित मुलगा, दीर, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या नवहिंद सोसायटीचे चेअरमन शिवाजी सायनेकर यांच्या भावजय होत. चिकोडी उपविभागात 2026च्या मतदार यादी सर्वंकष पुनर्परीक्षण मोहिमेला वेग आला असून चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघात बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन इन्युमरेशन फॉर्म वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
चिकोडीचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सुभाष संपगावी यांनी ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चिकोडी, सदलगा आणि कागवाड मतदारसंघातील मतदारांच्या पडताळणीचं काम सुरू असून कागवाडमध्येही फॉर्म वाटप 99% अधिक पूर्ण झालंय. दोन्ही मतदारसंघातील संकलित माहितीचे संगणकीकरण वेगाने सुरू असून हे काम 29 जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. निपाणी शहरातील ऐतिहासिक दत्त खुले नाट्यगृह परिसरातील तलावाची पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तलाव पुनर्जीवन योजनेनंतरही निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती त्यांनी दिली. पाहणी दरम्यान परिसरातील दुर्गंधीमुळे पालकमंत्र्यांनाही नाकाला रुमाल लावावा लागला. तलावाच्या समस्येवर पुढील काळात कोणती कार्यवाही होणार याकडे निपाणीकरांचे लक्ष लागले आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट 2026 परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विजयपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने प्रतिकात्मक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विद्यार्थी व युवक विरोधी धोरणांचा निषेध करत राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी विविध नेत्यांनी केली. यावेळी अनिल होसमनी, सिद्धलिंग बागेवाडी, चन्नू कट्टीमनी, चंद्रशेखर घंटेप्पगोळ यांच्यासह अनेक पुरोगामी कार्यकर्ते उपस्थित होते. बोरगाव परिसरात गांजा विक्री वाढत असल्याच्या चर्चांमुळे पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाचं प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करून संबंधित तस्करांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सदलगा पोलिसांकडे करण्यात येतेय. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार अल्पवयीन मुलांचा वापर करून गांजा वाहतूक केली जात असल्याच्या चर्चाही आहेत. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून नियमित गस्त, तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याची मागणी होत आहे. युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. विजयपूर जिल्ह्यातील आलमेल तालुक्यातील देवणगावजवळ भीमा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीमुळे गेल्या 4 महिन्यांपासून राज्य परिवहन बस सेवा बंद आहे. औराद सदाशिवगड राज्य महामार्ग क्रमांक 34 वरील या पुलाची दुरुस्ती 23 एप्रिलपासून सुरू असून दुचाकी आणि लहान वाहनांची वाहतूक सुरू झाली असली तरी एसटी सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. पुलाचं काम 2 महिन्यात पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र 4 महिने उलटूनही संरक्षक कठड्यांचं काम संतगतीने सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, कर्मचारी आणि व्यापारी, मजुरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून कंत्राटदाराने अधिक कामगार लावून काम तातडीने पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी यंकंची मार्गावर अवैधरित्या साध्या वाळूची वाहतूक करणारा क्रमांक नसलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली सिंदगी पोलिसांनी जप्त केली. यावेळी चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला. पीएसआय श्रीकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी उमेश नंदशेट्टी आणि वायके उकमनाळ यांनी ही कारवाई केली. तपासणी दरम्यान ट्रॉलीमध्ये परवानगीशिवाय सुमारे 1 ब्रास वाळू वाहतूक केली जात असल्याचं आढळलं. पोलिसांनी सुमारे 2 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर ट्रॉली आणि 4,000 रुपये किमतीची वाळू जप्त केली. फरार चालक व वाहन मालकाविरुद्ध सिंदगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 227/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळयुक्त अन्नपदार्थांनी नियमभंग करणाऱ्यांविरोधातील कारवाईचे चिपळूण पंचायत समितीने कौतुक केले आहे. त्यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा आणि बदली करू नये अशी मागणी करणारा ठराव पंचायत समितीच्या सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठाकरे शिवसेनेचे गटनेते गौरव पाटेकर यांनी मांडलेल्या या ठरावाला शिंदे शिवसेना गटनेते विनोद झगडे यांनी अनुमोदन दिले.
जनहितासाठी निर्भीडपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी लोकप्रतिनिधी ठामपणे उभे असल्याचा संदेश या निर्णयातून दिला गेला. टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर झालेल्या या ठरावामुळे चिपळूण पंचायत समितीची भूमिका राज्यभर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.